हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी हे जयश्री आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 20 जानेवारी 2023च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्या आजच्या विषयाकडे. तर 20 जानेवारी 2023 भारतीय लोकपाल दिन 16 जानेवारी रोजी साजरा केला जातो. महेंद्रसिंग धोनी यांची पुणे ग्रँड टूर 2026 या भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय मल्टी स्टेज व्यावसायिक रोड सायकलिंग स्पर्धेसाठी सदिच्छा दूत म्हणून निवड झालेली आहे. पुढे पाहूया. केंद्र सरकारच्या आरोग्य योजनांच्या लाभार्थ्यांसाठी परफेक्ट मेडिक्लेम आयुष विमा अर्थ मंत्रालयाने सुरू केलेले आहे. 16 जानेवारी 2026 रोजी स्टार्टअप इंडिया उपक्रमाचा 10वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. पुढे पाहूया. वरिष्ठ IPS अधिकारी शत्रुजीत सिंग कपूर यांची भारत तिबेट सीमा पोलिसांच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तामिळनाडूमध्ये सर्वम AI सोबत भागीदारी करून भारतातील पहिले सार्वभौम AI पार्क स्थापन केले जाईल. पुढे पाहूया. उत्तराखंड सरकारने स्वस्थ सीमा अभियान अंतर्गत ITBP सोबत सामंजस्य करार केला आहे. अमेरिकन उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ डॉक्टर टोबी केअर्स यांना 2026च्या पर्यावरणीय कामगिरीसाठीच्या टायलर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुढे पाहूया. देशात मॅनोपॉज क्लिनिक सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. पुढे पाहूया. शाया मोहसेन जिंदानी येमेन देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. रतापानी व्याघ्र प्रकल्पाची जे मध्य प्रदेशमध्ये आहे नाव डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर व्याघ्र प्रकल्प असे बदलण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथे जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रकल्प स्थापित केला जात आहे. DB व्यंकटेश वर्मा यांची संयुक्त राष्ट्रांच्या शस्त्रनिरस्त्रण बाबींवरील सल्लागार मंडळाचे अध्यक्ष 2026-27 या कालावधीसाठी नियुक्त करण्यात आलेले आहे. आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा एजन्सीची 16वी बैठक जानेवारी 2026 मध्ये अबुधाबी संयुक्त अरब अमिराती येथे झाली. पुढे पाहूया. न्यायमूर्ती सुजान पॉल यांची कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे. जागतिक धर्म दिन 2026 मध्ये 18 जानेवारी रोजी साजरा करण्यात आला. एतिहाद एअरलाइन्सला जानेवारी 2026 मध्ये airlineratings.com या स्वतंत्र संस्थेद्वारे जगातील सर्वात सुरक्षित विमान कंपनी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. भारत इलेक्ट्रिसिटी समिट 2026 नवी दिल्ली येथे आयोजित केली जात आहे. आंतरराष्ट्रीय मसाला परिषद 2026 आवृत्ती आहे 9वी. कोची केरळ येथे. कोचीला भारताचे मसाल्याचे केंद्र म्हणूनही ओळखले जाते. दिनांक 23 ते 26 फेब्रुवारी 2026 दरम्यान होणार आहे. थीम आहे स्पाइस 360 गेटिंग फ्युचर रेडी. केरळ हे भारताचे स्पाइस गार्डन म्हणूनही ओळखले जाते. पुढे पाहूया. प्रवीण वशिष्ठ यांची दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती केली. हे बिहार केडर 1991 बॅच IPS अधिकारी आहेत. नियुक्ती 16 जानेवारी 2026. कार्यकाळ 4 वर्षे किंवा वयाचे 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत. CVC बद्दल अधिक माहिती बघूया. तर केंद्रीय दक्षता आयोगाचा कायदा 2003 द्वारे वैधानिक दर्जा देण्यात आला आहे. स्थापना 1962-64. मुख्यालय नवी दिल्ली. कार्य भ्रष्टाचार विरोधी तपास. पुढे पाहूया. भारताचा 92वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर आर्यन वार्ष्णे वय 21. स्पर्धा आंद्रानिक मार्गारियन मेमोरियल आर्मेनिया. अंतिम GM नॉर्म पूर्ण दिल्लीमधील 8वा GM आहे. तसेच इतर माहिती पाहूया. तर पहिला ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद
महिला ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी. पहिली भारतीय महिला ग्रँडमास्टर एस विजयालक्ष्मी. सर्वात युवा ग्रँडमास्टर डी गुकेश. तर फ्रेंड्स थांबूया इथेच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.